चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेखी परीक्षामध्ये तुमचं टार्गेट असायला पाहिजे 90 प्लस. त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे जाणून घेणं खूप मोठी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण तुम्हाला 90 प्लस जर तुम्ही घेतले आणि ग्राउंड तुमचं चांगलं झालं एक 40 प्लस, तर 100% महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस म्हणून सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो. आता टार्गेट आहे लेखीमध्ये आपलं मित्रांनो 90 प्लस आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणजे डूज अँड डोंट्स ह्या चुका टाळायच्या आणि ह्याच गोष्टी करायच्या ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आपण मित्रांनो डूज म्हणजे फक्त या गोष्टी तुम्ही जर फॉलो केला तर 100% तुम्ही 90 प्लस तुमचं टार्गेट अचीव करू शकता. त्याच्यामध्ये नंबर 1 सुरुवातीला काय करायचं आहे मित्रांनो, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. डेली बेसिसवर रोज 1-2 क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला याच्यातून काय मिळणार आहे मित्रांनो, जे रिपीटेड क्वेश्चन आहेत. म्हणजे काय होतं, जे मागच्या पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न तेच या पोलीस भरतीला बऱ्यापैकी 3, 4, 5, 10 असे प्रश्न विचारले जातात आणि 100% विचारलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर. दुसरं करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जुने पुस्तक वापरणे. म्हणजे काय होतं, मार्केटमध्ये नवीन पुस्तक आले किंवा मित्रांनी सल्ला दिला आपल्याला हे पुस्तक बेस्ट आहे, तुमचं जे रेग्युलर पुस्तक आहे ते सोडून तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होता आणि तुमचं मन चलबिचल होतं. म्हणून कॉन्सन्ट्रेशन फक्त एकाच पुस्तकावर ठेवायचं, मग ते जुनं असो किंवा नवीन पुस्तक असो कुठलंही असो, एकच पुस्तक फॉलो करायचं, त्यातच रिव्हिजन आणि त्यातच अभ्यास करायचा मित्रांनो. त्याच्यानंतर सराव पेपर आणि नोट्स रीड करायचे आहेत. तुमच्या काही नोट्स काढलेल्या असतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी, त्या नोट्स वाचायच्या आहेत. सराव पेपर डेली बेसिसवर 1 किंवा 2 कमीत कमी सोडवायचे आहेत, जेणेकरून याच्यातून तुमचा सराव आणि प्रॅक्टिस होईल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत, जेणेकरून याच्यातून सुद्धा तुमची बेस्ट प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर डेली रिव्हिजन करणे खूप गरजेचं आहे, कारण की काय होतं, तुम्ही आज एक चॅप्टर पाहिला, जसं की तुमचं मॅथ असेल किंवा रिझनिंग असेल, जनरल नॉलेज असेल, रोज एक पाहिला तर पुढे काय होतं, जर तुम्ही त्याची डेली रिव्हिजन केली म्हणजे दिवसभराचा अभ्यास केला आणि रात्री 1 तास संपूर्ण अभ्यासाची रिव्हिजन केली तर याच्यातून खूप चांगली प्रॅक्टिस होते. म्हणून डेली रिव्हिजन ही ठेवायची आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट, म्हणजे तुमचा अभ्यासाचा टाइम, तुमचा ग्राउंडचा टाइम, बाकी गोष्टीचा झोपण्याचा टाइम, सोशल मीडिया पाहण्याचा टाइम, अभ्यासाचा, सगळ्या गोष्टीचं एकदम प्रॉपरली टाइम मॅनेज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे या वेळेमध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला कशामध्ये, अभ्यासक्रम तुमचा हा 100% क्लिअर असला पाहिजे. म्हणजे कुठला अभ्यास येणार आहे, जसं की तुमचं मॅथ मध्ये मग काय विचारलं जातं, पर्सेंटेज असतं, रेशो असतं, ऍव्हरेज असतं, प्रॉफिट लॉस असतं, टाइम अँड वर्क, हे 4-5 कन्सेप्ट वरतीच मॅथ वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते. ते 100% क्लॅरिटी असली पाहिजे. मॅथचा याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त या 4 पॉइंटवरच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये सिरीज आहे, एनॉलॉजी आहे, ब्लड रिलेशन आहे आणि डायरेक्शन आहे. हे जे 4 कन्सेप्ट सोडले तर बुद्धिमत्तेतला दुसरा प्रश्न कुठलाच पडत नाही मित्रांनो. फक्त याच्यावर 4 गोष्टीवर फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण तुमचं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना किंवा अजून ज्या काय मराठी व्याकरणाच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला थोडं रिवाइज करायचे आहेत डेली बेसिस वरती, याच्यावरच फोकस करायचा आहे. आणि जी के चालू घडामोडी, महाराष्ट्र असो भारत देश असो, कुठल्याही चालू घडामोडी म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री किंवा पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील सर्वात किंवा भारतातील सर्वात मोठी लांब नदी, तिची लांबी आणि कुठल्या समुद्राला जाऊन मिळते, ह्या जे चालू घडामोडी आहेत करंट अफेअर्स, त्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीमध्ये तुमचा एकही प्रश्न जाता कामा नाही मित्रांनो. म्हणजे काय, तुमचं 90 प्लस जे टार्गेट आहे ते एकदम प्रॉपरली अचीव होईल मित्रांनो. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर डूज हे आहेत तुमचे, हे करण्याचे डूजचे फायदे, हे डूज आहेत. ओके, याचे हे सगळे फायदे झाले, याच्यातून सगळ्या तुम्हाला गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आता हे डूज झाले, आता डोंट्स म्हणजे हे करू नका. त्याच्यामध्ये काय आहे, डूज जेवढं महत्वाचं आहे तेवढंच डोंट सुद्धा महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो,
आता हे आहे डोंट्स, म्हणजे काय, वारंवार पुस्तक बदलणे. तुम्हाला इकडे सांगितलं होतं एकच पुस्तक ठेवा, इथं सुद्धा वारंवार पुस्तक बिलकुल बदलायचं नाही. एकच पुस्तक कुठलंही तुम्ही ठेवा, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर तुमचं सोशल मीडिया स्क्रोलिंग आहे ते सर्वप्रथम बंद करा. कारण की काय होतं, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, फेसबुक किंवा कुठलंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, एकदा आपण स्क्रोलिंग करायला गेलो तर आपले 2-3 तास कसे चालले जातात ते आपल्याला समजत नाही. म्हणून स्पेसिफिक टाइम पिरियड द्या सोशल मीडिया तुम्हाला वापरण्यात सध्याच्या एक्झाम होईपर्यंत, जेणेकरून तुमचा फोकस पूर्ण अभ्यासावर राहील आणि ग्राउंडवर राहील. जास्तीचे सल्ले, तुमचा एक मित्र आहे, दुसरा मित्र आहे, किंवा एखादा सिनियर आहे, ज्युनियर आहे, किंवा तुम्ही ग्रुप स्टडी करताय, तर बरेच मित्र काय करतात, ऍडवाइस देत असतात बरेच सारे, की हे असं कर तसं कर. मग आपलं माइंड डायव्हर्ट होतं. तुमचं क्लॅरिटी 100% क्लिअर ठेवा. तुम्हाला काय करायचंय, काय वाचायचंय, ग्राउंड कसं क्लिअर करायचंय, तुमचं टार्गेट तुम्ही ठरवायचंय. अजिबात बिलकुल कोणाचे जास्त सल्ले घ्यायचे नाहीत मित्रांनो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर न सोडवणे. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नाही सोडवले तर तुम्हाला तिथे कमीत कमी एक 8 ते 10 आणि जास्तीत जास्त एक 20 मार्काचा सुद्धा फरक येऊ शकतो मित्रांनो. कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून काय होतं मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस होते. दुसरं, हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात त्याच्यामधले या भरतीला सुद्धा बरेच सारे प्रश्न पडलेले असतात. 2025-26 ची जी भरती आहे त्याला सुद्धा प्रिव्हियस इयर मधले तुम्ही आताच नाही, एक्झाम झाल्याच्या नंतर चेक करा, भरपूर सारे प्रश्न पडलेले असतात. म्हणून काय, इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडल्याने तुम्हाला या भरतीच्या एक्झाम मध्ये सुद्धा 100% फायदा होणार आहे. तिसरं आहे, एक्झामला घाबरू नका. म्हणजे काय, विद्यार्थी मित्र अभ्यास करतात, ग्राउंडची प्रॅक्टिस करतात, पण जशी जशी एक्झाम येते तसं कॉन्फिडन्स लूज होतो. काय एक्झाम मध्ये होईल, माझं परफेक्ट एक्झाम होईल की नाही, मार्क्स जातील का, किती येईल, असे चलबिचल करणारं माइंड डायव्हर्ट होतं आणि थोडंसं एक्झामच्या वेळेस घाबरले जातात विद्यार्थी. अजिबात घाबरायचं नाही, कारण छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला. आपल्याला इतिहास हा लढण्याचा आहे, रडण्याचा नाही. म्हणून एक्झामला बिलकुल घाबरायचं नाही. जसं की छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याच युद्धाला घाबरत नव्हते, म्हणून ते प्रत्येक युद्ध विजय होत होते, मायक्रो प्लॅनिंग करत होते. त्या पद्धतीने तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे आणि कॉन्फिडन्सली एक्झाम द्यायची आहे मित्रांनो. जास्तीचे जागरण टाळा. इथे काय होतं, विद्यार्थी मित्र परीक्षा आली जवळ, जास्त वेळ जर अभ्यासाला दिला, ग्राउंडला दिला, झोप व्यवस्थित नाही झाली तर सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतो. म्हणून जास्तीचं जागरण सुद्धा चांगलं नाही मित्रांनो. जास्तीचे जागरण सुद्धा बिलकुल चांगलं नाही. फेक कट ऑफ ऐकू नका. आता काय, बऱ्याच वेळा सोशल मीडियावर असतं, या भरतीचा एवढा कट ऑफ लागेल, तेवढा कट ऑफ लागेल, मग तिथं सुद्धा माइंड डायव्हर्ट होतं. म्हणून कट ऑफ बिलकुल कुठलाच कन्सिडर करायचा नाही सध्या तरी, कारण एका दिवसात, एका मिनिटात सगळं गणित इथे पलटू शकतं मित्रांनो, समजलं का. म्हणून कट ऑफ इतकं लागेल तितकं लागेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण की कट ऑफ एक्झाम डिक्लेअर झाल्याच्या नंतर, एक्झाम दिल्याच्या नंतरच जो रिझल्ट येईल तोच तुमचा फायनल कट ऑफ असणार आहे. सल्ला बिलकुल दुसऱ्याचा घ्यायचा नाही. म्हणून ह्या डोन्स म्हणजे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि ह्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला तुमचं टार्गेट 90+ करण्यासाठी डूज अँड डोंट्स ह्या गोष्टी सांगितल्या. ह्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं लेखी 90+ आरामशीर जाईल. तुमचं ग्राउंड जर 40+ असेल, महाराष्ट्राच्या मागेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो, कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही पोलीस भरती 100% होऊ शकता मित्रांनो. याच्यामध्ये अजून तुमचं काही सजेशन असेल किंवा काही प्रश्न असतील तर 100% कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना या भरतीला 90+ टार्गेट अचीव्ह करण्यासाठी थोडीशी मदत होईल मित्रांनो. चला भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन टार्गेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, राम.